हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. अचिवर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं की आज बघतोय आपण की आज सॅटर्डे आहे आणि आज आणि उद्या मार्केट तर बंदच असेल. मंडेचं प्रिडिक्शन मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मंडेला मार्केट पॉझिटिव्ह असेल, बट मार्केट मिक्स टू पॉझिटिव्ह असेल. मिक्स टू पॉझिटिव्ह यासाठी सांगतोय, सी मार्केट हवर्समध्येच फर्स्ट अँड सेकंड रिझल्टमध्येच बऱ्यापैकी आपल्याला समजलं होतं की BJP महायुती आघाडीवर आहे. सो स्टील मार्केटने प्रॉफिट बुकिंग दाखवली. मार्केटमध्ये बरेचसे ट्रॅप्स असतात, हेही मी तुम्हाला सांगितलं आहे की मार्केट उद्या म्हणजे आय थिंक अपकमिंग मंडेला मार्केट खाली जाऊ शकतं, आयदर गॅप अप ओपन होऊन प्रॉफिट बुकिंग दाखवून अगेन पॉझिटिव्ह राहू शकतं. मी आतापर्यंत एक 6 to 7 व्हिडिओज शूट केले. सो यामध्ये मला जे काही लोक कॉन्टॅक्ट करत आहेत त्यांच्याकडून मला एक रिवॉर्ड असा आला की सर तुम्ही निगेटिव्ह बोलला होतात, सर तुम्ही पॉझिटिव्ह बोलला होता, मग मार्केट तर असं झालं. बट ॲट द एंड जेव्हा तुमचा मार्केट हवर संपेपर्यंत तुमचा मार्केट ओव्हरऑल रिॲक्ट काय करतं त्यावर सगळं मॅटर करतं. सो मी ओव्हरऑल डेचं तुम्हाला प्रिडिक्शन सांगतो, नॉट लाईक की 9:15, 9:30, 10 वाजताच मार्केट कसं रिॲक्ट करेन हे प्रिडिक्शन देतो. सो ओव्हरऑल ते प्रिडिक्शन असतं. आणि ऑल्सो मी लेवल्सही मेंटेन करतो टेलिग्रामवर. बट काही लोक फक्त यूट्यूब फॉलो करतात आणि यूट्यूबवरून 9:15लाच डायरेक्ट कॉल सांगितला आहे किंवा म्हणजे पॉझिटिव्ह सांगितलं आहे तर डायरेक्ट कॉल घेऊन मग मार्केटमध्ये उतरतात आणि लॉस होतो. बरेचसे स्मॉल स्केलवर जे ट्रेड करतात लाईक 1,00,000, 50,000, 20-30,000 हे लोक कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन बाईंग करतात. यामध्ये हेवी रिस्क असते. हेवी रिस्क का असते? हेवी रिस्क यासाठी असते की आता मला असं वाटतं की मार्केट 26,000 जाईल आणि मी घेतला 25,900चा कॉल इन द मनी. 25,900चा कॉल घेतला तर तो झाला तुमचा इन द मनी. बट जर का माझ्याकडे 30,000 आणि 50,000च आहे तर इन द मनीमध्ये एकच लॉट बसतो. बरेचसे लोक विचार करतात की मी आउट ऑफ द मनी घेईन आणि जास्त क्वांटिटी घेईन, म्हणजे जेणेकरून जिथे मी 10 पॉईंटची वाट बघणार आहे तिथे मी फक्त 1-2 पॉईंटची वाट बघेन आणि मी चांगला प्रॉफिट घेईन. बट मित्रांनो, इन द मनी जो तुमचा ट्रेड असतो, जो कॉलची प्राईज असते, त्याच्यामध्ये जे फ्लक्च्युएशन असते, त्यामध्ये जो व्हॉल्यूम असतो तो तुमचा आउट ऑफ द मनी किंवा ॲट द मनीला नसतो आणि त्याचा प्रीमियमही तेवढा डिके होत नाही जेवढा तुमचा ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनीचा होतो. सेकंड असं आहे की रिस्क तर आहे, तरी आता करायचं काय? तर ग्रीड तर आहेच, आपल्याला ऑप्शन बाईंगच करायची. सो OI डेटा, ऑप्शन चेन ॲनालिसिस करता आली पाहिजे. बऱ्याचदा निफ्टी फ्युचरची प्राईस काय चालू आहे आणि आपल्या ह्याची कॉलचे प्रीमियम, पुटचे प्रीमियम्स काय आहेत, काय लेवलला आहेत, त्यावर मुवमेंट होऊ शकते का मार्केट साईडवेज असू शकतं, हे पण ॲनालिसिस करता येतं. आणि हे सगळं मी टेलिग्रामवर अपडेट देत असतो. प्रॉपर अपडेट्स असतात. आणि कमेंट्समध्ये तुम्ही मला काही समजलं नाही किंवा काही क्वेरीज असतील तर त्याही टाकू शकता टेलिग्रामच्या याच्यावर. सो प्रॉपर हे अपडेट्स असतात आणि आम्हाला हे कोणतंही म्हणजे पैसे कमवण्याचं माध्यम किंवा यूट्यूबवर पोस्ट करतो आहे तर पब्लिसिटी पाहिजे असं आमचं काही नाही आहे. असं काहीच नाही आहे. एक फक्त साईड बाय साईड आम्हाला या गोष्टी शेअर करायच्या आहेत. ज्या गोष्टी आम्ही फेस केल्या आहेत या 2-3 इयर्समध्ये आम्ही जे काही एक्सपिरियन्स घेतला आहे तो एक्सपिरियन्स फक्त शेअर करावा असं वाटतं, बाकी दुसरं असं काही नाही. सो ऑप्शन चेन ॲनालिसिस करता आली पाहिजे. जसं ऑप्शन चेनमध्ये मी तुम्हाला बोललो की कॉल रायटिंग कुठे, पुट रायटिंग कुठे, सो लेवल्स, ऑल्सो फ्युचर प्राइसिंग, मुवमेंट्स, ऑप्शनचे प्रीमियम्स, हे सगळं बघता आलं पाहिजे. ऑल्सो इंडिया विक्स जेव्हा जास्त वाढतो तेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट जास्त असतात. इंडिया विक्स जेव्हा कमी होतो तेव्हा मार्केट अपसाईड जाण्याचे जास्त चान्सेस असतात.
या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो या सगळ्या आपण बघायच्या आहेत. ऑल्सो आता रिलायन्सचा तुमचा रिझल्ट आला आहे. रिलायन्सचा टोटली तुम्ही जर का रिझल्ट बघणार तर ओव्हरऑल इयरली रिझल्टमध्ये 1-2% त्यांनी हाईक दाखवली आहे, प्रॉफिट दाखवलं आहे. आणि नॉर्मली बघायला गेलं तर एवढा काही खास रिझल्ट नाही आहे. बट तुमच्या आणि आमच्या बघण्याने काही होत नाही. इट्स टोटली डिपेंड ऑन न्यूज, की न्यूजवाले मीडिया कशी प्रेझेंट करते त्या रिझल्टला. मीडिया कसं सांगते रिलायन्सचे रिझल्ट कसे आहेत, रिलायन्सचा रिझल्ट कसा आला, त्यांनी मागचा प्रॉफिट हा आत्ताच्या प्रॉफिटमध्ये कसं दाखवतात. सी ओव्हरऑल आहे की मी एक्सप्लेन कसं करतो एखादा रिझल्ट, त्यावर पूर्णपणे आपल्या मुवमेंट्स असणार आहेत. सेकंड म्हणजे मला अजून एक गोष्ट सांगायची की फ्युचर्समध्ये बरेचसे लोक ट्रेड करतात, नाही करत मला आयडिया नाही. बट फ्युचर्स कधीतरी ट्राय करा. 2-2.25 लाख लागतात तुम्हाला नॉर्मली मार्जिन. बट फ्युचर हा खूप सेफ गेम आहे. इफ जर का मार्केटमध्ये फार मोठा क्रॅश होणार असेल तेव्हाच लॉस होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त आहे. अन्यथा मार्केट तुमचं इयरली एकदा किंवा दोनदाच क्रॅश होऊ शकतं झालं तर. नॉर्मली आता तेवढं मोठं क्रॅश तर मला वाटत नाही एका इयरमध्ये 1-2 वेळा होईल, हे तर बोलण्याची गोष्ट झाली. बट नॉर्मली होतच नाही त्या गोष्टी. सो फ्युचरमध्ये ट्राय करा. बाकी मी फ्युचरचा पूर्ण डीपमध्ये हा एक व्हिडिओ आहे ना उद्या पोस्ट करेन. आज मी तुम्हाला रिलायन्सचा अपडेट द्यायचं होतं आणि नॉर्मली कॉल्स किंवा पुट जे बाईंग करतात त्यांना हे अपडेट द्यायचं होतं. ऑल्सो प्रिडिक्शनवरून बऱ्याच लोकांना थोडेसे डाऊट्स होते, ते एक अपडेट मला प्रॉपर द्यायचं होतं. त्यामुळे आज हा व्हिडिओ मी शूट केला आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. मी उद्या तुमचा फ्युचर ऑप्शन सेलिंग यासाठी एक प्रॉपर एक व्हिडिओ बनवतो आणि तो मी उद्या पोस्ट करतो. ओके, थँक्यू.